आता एक प्लॉटचं औषध तयार केले, हे सोडून अजून 3 प्लॉट आहेत. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्लॉगमध्ये. आता रात्रीची 1-2 तासाची झोप घेऊन सकाळी उठलेलो आहे. 8:42 झाल्यात. आपल्याला 9 वाजता दाजींसंग कॉलेजला जायचं आहे, त्यामुळे लई फास्ट आवर लागणार आहे. एका मिनिटात आंघोळ करून येतो. झाली बघा आंघोळ. आणि आज कॉलेज जायचं कॅन्सल झालं. आता कॉक फिरवायला आलो बागत. ह्या बागेतलं सगळं कॉक बंद करत आलोय. पाणी वरती त्या वरच्या 4 दोऱ्याला सोडायचं, दाखवतो मला. बघा त्या 4 दोऱ्यांना पाणी सोडायचं. 4 दोरींच्या मध्ये आलोय. 4 दोरींचा नाव 4 दोरी ठेवणं म्हणजे 4 चोळे आहेत. 1, 2, 3 आणि 4. ह्या 4 चोळे आहेत. लांबपर्यंत पट्टा आहे बघा. ह्यो वरच्या मक्यात आलोय. मक्याचा प्लॉट संपत आला. ह्या पैपा काढायला सांगितलं काकाने. ह्या पैपा सगळ्या काढायसाठी पहिला वरच्या त्या खुट्ट्यातनं पैपा सगळ्या सोडून घेतल्या. आता सबल्यांपासून सोडवायच्या आणि एका बागाच्या कडेला ओढून सोडायच्या. सगळ्यात पहिला ठिबक सबल्यांपासून बाजूला करून घेतलो. असं मक्याच्या प्लॉटमधनं पैपा ओढून बागत बरोबर मध्ये टाकलो, कारण की त्याच्यावरनं ट्रॅक्टर जायला नको. मध्ये टाकले की बरोबर ह्याच्यावरून ट्रॅक्टर जाते औषध मारायचं. झालं बघा पैपा काढून सगळं. वरच्या प्लॉटच्या इथं बागत ओढल्यात आणि ह्या खालच्या प्लॉटच्या सगळ्या त्या खालच्या उसात ओढल्यात. त्या फायनली एक तर काम कंप्लीट झाले. आता दुसऱ्या कामाला चाललोच होतो, तोवर घरापाशी आंटीने अडवून धरलीत. आंटींची मम्मी आल्यात सांगलवाडीसनं. आंटीची मम्मी म्हणजे काकांची सासूबाई आल्यात. त्यांना आणायला फाटीवर चाललोय. आईंसोबत मावशी पण आलत्या. पहिला मावशींना घरात सोडून आलो, आता आईंना आणायला चाललोय. आईंना त्यांनी घरात सोडलो. आता पुन्हा खोरं घेतलं बघा. ती कालची वरची सबलाईनपासलं आळ तर सरळ केलं, सफाई केलं सगळं. आता या खालच्या सबलाईनचं आळ केलेलं सगळं पकडलं एका लेवलमध्ये करायचं आहे. ह्या सबलाईनला काय कडपर्यंत करायला लागणार नाही. इथनं ते इथंपर्यंत थोडं काय नाही. आज आम्ही आणि अर्जुन दादा आहेत, त्यामुळे काय लय मोठा विषय नाही. झालं बघा जोडून. वरचं झालं, खालची सबलाईन झाल्या. आता सबलाईनमधली घाण काढायची. ह्या खालच्या सबलाईनचा विषय डन केला बघा. पैपा सगळ्या जोडून घेतल्या. आता फक्त जे एंडकॅप स्वच्छ केली की विषय संपला. आता खालच्यासारखं वरच्या पैपा जोडून येतो. फायनली ह्या सबलाईनच्या पण पैपा जोडून ओके केल्यात. ह्याच्या पण जोडून ओके केल्यात. खालच्या सबलाईनचे पण ओके केल्यात. आता काम फक्त राहतंय म्हणजे एंडकॅप स्वच्छ करायचं. तेवढं स्वच्छ केलं, विषय संपला. मक्यात मग परत बिननाशक मारायला जायचं. 2चं तर काम झालं. आता ह्या कडबाकुट्टीला मोटर जोडून घेतो. बेल्ट या पुलीत लूज राहिला आहे. ह्याच्यासाठी आयडिया केलो आहे, त्या जुन्या मोटरीची पुली ह्याला घालणार आणि ह्याची पुली जुन्या मोटरीला घालणार. जुन्या मोटरीची पुली काढून तर आणली, पण ही मोठी पुली आहे आणि ही मोटर बारकी आहे. सगळं उलटं झालं. आता काहीतरी आयडिया आणि जुगाड करून त्याच पुलीला बसवायला लागणार हे बेल्ट. फायनली कडबाकुट्टीचा विषय डन केला आहे. तुम्हाला थोड्याच वेळात चालू करून दाखवतो, नाहीतर परत कधी तर दाखवतो चालू केल्यावर. आता सगळ्यात पहिला भुका लागल्यात, जेवण करून घेतो. जेवण झालं बघा. आता ही कडबाकुट्टी इकडं आत घ्यायची. कडबाकुट्टी जोडण्यासाठी वायर एक आणल्या स्पेशल मोटरपेटीतनं. आता आत घेऊन चालू करून बघायचं. कुट्टीसाठी बोर्ड जोडत होतो, तर आम्हाला काय दिसलं बघा. सापाची कात. शक्यतो करून ह्या भागात, आमच्या बागाकडच्या भागात साप जरा बक्कळच आहेत. दिसतात आधीमध्ये, पण काय सांगता येत नाही कुठं असतील काय असतील. ढकलून काय आमच्या ताकदीनं जाईना बघा. मग काय काढलं हत्यार वगैरे. आता ट्रॅक्टरनं ढकलणार त्याला. ढकललं बघा ट्रॅक्टरनं आत त्याला. वडत टायर घासत कसं तर ढकललोय आणि ट्रॅक्टर पण लावलोय. आता चालू करतो वायर जोडून. मित्रांनो, मोटर जर जोडून खाडखीटमध्ये ओके केली ती, पण लाईटच गेली. त्यानंतर परत मग काय मोटरीकडे बघितलंच नाही. तिथनं मग घरात गेलो आणि घरात जाऊन जरा कल्टी मारायचं म्हटलं आणि झोप लागली. ती उठल्यावर कळाली की आपल्याला आज GA मारायचा आहे. मोटर त्याच्या वायरिंग सकट सगळं ओकेमध्ये केलं आणि चालू करायच्या टायमालाच लाईट गेल्या. आता संध्याकाळी सगळ्या भागांना GA मारायचा आहे. त्यासाठी मला गावाकडे जायला लागणार आहे औषध आणायला. आता गावाकडे जाणार आहे मी. मग तिथनं परत औषध घेऊन येतो. तोपर्यंत अर्जुन दादांना ट्रॅक्टरला ब्लोअर जोडा. सध्या तर ट्रॅक्टरला ट्रॉली जोडलेली आहे. ही ट्रॉली सोडून ब्लोअर जोडायला पाहिजे. मी गावाकडं जाऊन औषध घेऊन येतो, तोपर्यंत अर्जुन दादा ट्रॉली सोडवून ब्लोअर जोडतोय. गाडी घेतलोय अर्जुन दादाची. आता चाललोय मी गावाकडं. व्ह्यू बघून घ्या कसा दिसतोय आज. काल परवा तर व्ह्यू सगळा ऊस मी कडल दाबलेला आणि रस्त्यावर पडलाय. त्याला अनेकदा दाबून घेतलं पाहिजे सगळा व्यवस्थित आजपर्यंत.
दुकानात पोचलोय. औषधी सगळी लिहून सागरब्याकडे दिली ती बघा. आजपर्यंतचं रेकॉर्ड आहे बघा. एवढं थप्पीत मी कुठलं औषध हुडकायला लावले आणि मला कुठलं घावलंय असं काय कधी झालं नाही. सागरब्या प्रत्येक वेळेला गावते. पीएच पेपर फक्त कॉलेजमध्ये बघितलेलं. सागरब्यानं विकायला ठेवलं आहे का मला माहीतच नाही. किती दिवस झालं दुकानात येतोय बरं काय पीएच पेपर काय कधी दिसलं नाही. आपलं औषध काढायचं सुरू आहे. ही औषधं निम्मीच आहेत बघा आणि एका प्लॉटच्या औषध आहेत. ह्यातली शिल्लक थोडी घरात आहेत आणि थोडी थोडी नेल्यात. हे एवढ्याच बिल बघा किती झाले. 20,460 आणि 680. ही एवढी औषधं एका स्प्रेला लागतात बघा. मग कशा द्राक्षे बघा परवडतात. औषधं घेतलोय सगळी. आता चाललोय घरी. मित्रांनो छातीच्या वर तरी पोतच चाललोय. गाडी मला घराकडे न्यायला का मी गाडीला घराकडे न्यालोय काहीच कळेना. एका प्लॉटचं औषध तयार केलोय. सुरू केलोय औषध मारायला. आता 1 प्लॉटचं औषध तयार केलंय. हे सोडून अजून 3 प्लॉट आहेत. आज चंद्र कसा दिसत आहे बघा. फायनली सुपरचं मारून कंप्लीट झालंय. आता SS साठी औषध तयार करायचं आहे. SSचं औषध तयार करून अर्जुन दादाला म्हटलं 1-4 ओळी मारायला सुरुवात कर. तोपर्यंत मी आरकेचं औषध तयार करतो. जीव विरघळायचं होतं आरकेचा. आणि थोडंसं औषध घरापाशी आहे म्हणताना घराकडे चाललो आहे ते औषध आणायला. औषधं घेतल्यात आणि स्प्लेंडर घरापाशी लावली आणि चार्जिंगवरची स्कूटी घेऊन चाललो आहे खोलीकडं. औषधाच्या खोलीपाशी ही औषधं जी येते विरघळायचा आणि मग जायचं बघा ट्रॅक्टरकडं. औषधाच्या खोलीमध्ये पोचलेलो आहे. ह्यातली थोडी औषधी घ्यायची आहेत आणि ह्यातली थोडी औषधी घ्यायची आहेत. असं सगळं कॉम्बिनेशन करून आपल्याला स्प्रे करायचा आजचा. औषधं सगळी व्यवस्थित तयार करून मी पुन्हा ट्रॅक्टरवरती आलोय. आरकेचं औषध तयार झाले. आरकेचा प्लॉट इथून फक्त थोड्याशा अंतरावर आहे. आरकेमध्ये पोचलोय बघा. पोचल्यावर औषध मारायला सुरू पण केलोय. आरकेचं पण औषध मारून संपलं. आता 4 दोरीच्या प्लॉटमध्ये जायचं आपल्याला. 4 दोरीचं औषध तयार करून मारायला पण सुरू केलोय. फायनली आपलं 4 दोरीचं पण औषध मारून कंप्लीट झालंय. व्ह्यू बघा. हे आपलं पूर्ण टोटल बेडक गाव आहे बघा. आपली 4 दोरीचा वरचा टोक पूर्ण उंचावर आहे. इथून पूर्ण बेडक गाव दिसते सगळं. रात्रीचे 1:30 वाजल्यात. औषध मारून आता संपलंय. आपला व्लॉग इथंच एंड करतोय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जाता बेल नोटिफिकेशनला ऑलवर सेट करून जावा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचं मनापासून आभार. भेटूयात उद्याच्या व्लॉगमध्ये. बाय.